त्यामुळे आपण इथे बघतोय अन्नभक्त आहे. सदर महिला ही भाजपची अन्नभक्त आहे. ते प्रश्न करायचे तुम्हाला हवी आहे की फक्त फोटो काढण्यासाठी आणि अरविंद नाही काय नाव आहे त्यांचं पण काय विषय असा काय नाव आहे त्यांचं आणि कुठल्या पक्षाच्या काय थोडक्यात माहिती सांगा त्यांचं काय प्रतिबंध आहेत ते काय आपल्या पक्षात नाहीत तर मुद्दामून जाणून बुजून हे गाण करण्यासाठी आलेले आहेत. नाव काय करायचं ग्रामपंचायत आम्हाला सर माजी सरपंच आहे त्यांना 3 महिने नावाखाली हे लोक आतंकवाद पसरवतात, अराजकता पसरवतात देशामध्ये. मला माहित नाही नाव काय मला माहित नाही, पण त्यांचं आहे ना ग्रामपंचायत मध्ये सरपंच होत्या, त्यांना 3 मध्ये राजीनामा द्यावा लागला. राजीनामा त्यांना द्यावा लागला. जाणून बुजून त्यांनी आमच्या सभेमध्ये त्या स्वतःचा अपयश लपवण्यासाठी आमच्यावर आरोप येऊन करतायत. हे आम्हाला कोणतेही आरोप मान्य नाहीयेत. त्यांच्या विरोधात आता आम्ही स्वतः इथं तक्रार देणार आहोत. नाव काय त्यांचं ताई नाव काय सन्माननीय आम्हाला माहित नाहीये त्यांचं नाव. आम्ही त्याची पूर्णपणे माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवू. सरपंच आहे असं तुम्ही म्हणताय. तुम्ही सुद्धा सहकार्य करा. असे मनोरुग्ण खूप येऊन आम्हाला पूर्ण महाराष्ट्रात त्रास देत आहेत. तुम्ही इथं आमचा कार्यक्रम सक्सेस झाला आहे हे आमच्या कार्यक्रमामध्ये मोडता घालण्याचं काम आहे. पक्ष कुठला काय नाही. पक्ष त्यांचा कोणताही असू आम्हाला त्यांचा माहित नाही. त्या युतीच्या सरकाराच्या आहेत. आमच्या पक्षाचे सन्माननीय राऊत साहेब इथं आलेले असताना त्यांना कुणीतरी इथं जाणून बुजून पाठवलेलं आहे. एवढंच आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. तर संजय राऊत यांचं पुण्यामधल्या मोरगावमध्ये हे रामरक्षा आंदोलन सुरू होतं आणि या दरम्यान आता एका महिलेनं या ठिकाणी राडा घातलेला बघायला मिळतो आहे. राष्ट्रवादीच्या पंचायत समिती सदस्य त्या असल्याचं कळतंय आणि त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. तर या महिलेच्या विरोधात आम्हीच आता पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करणार असं ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय. आमचा कार्यक्रम यशस्वी झाला आणि त्यामुळे आमच्या कार्यक्रमामध्ये मोडता घालण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केलाय. सध्या या महिलेला पोलिसांनी पोलीस स्थानकामध्ये नेलेलं आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे तिने हा गोंधळ घातला हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. सदर महिला ही भाजपची अन्नभक्त आहे. ते प्रश्न करायचे तुम्हाला हवी आहे की फक्त फोटो काढण्यासाठी आणि संजय राऊत यांच्या पुण्यातल्या मोरगाव इथल्या रामरक्षा आंदोलनाच्या दरम्यानची ही दृश्य आपण बघतोय. अगदी काही क्षणांपूर्वी रामरक्षा या ठिकाणी म्हटली गेली आणि त्यानंतर या महिलेनं माध्यमांच्या समोर येऊन काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. स्टेजच्या समोर जाऊन ती काही प्रश्न विचारत होती. त्यामुळे या आंदोलनाच्या दरम्यान काहीसा गोंधळ आणि गदारोळ झालेला बघायला मिळाला. तिथे उपस्थित असणाऱ्या बंदोबस्तावरती असणाऱ्या महिला पोलिसांनी तिला मोरगाव पोलीस स्थानकामध्ये सध्या नेलेलं आहे.
तर ही महिला सत्ताधारी पक्षामधली आहे आणि जाणून बुजून आमच्या कार्यक्रमामध्ये आलेली आहे गोंधळ घालण्यासाठी, असा आरोप ठाकरेंच्या शिवसैनिकांचा. बसता है